राजेश गवांदे, श्री सुहेल काजी, प्रशांत पाटील, डॉक्टर दीपिका तांगडकर, आयोजक सन्माननीय अमोल गवळी, अनिता गवळी, त्यांची सर्व सहकारी, आयोजित सुशासनाचे प्रशासक कार्यक्रम हा आयोजित केलाय। त्यामध्ये जे उत्तीर्ण झाले UPSC परीक्षेमध्ये ज्यांचा सत्कार आहे ते सर्व मान्यवर, त्यांचे पालकवर्ग, त्यामध्ये मुलगा या सुरुवातीला अंध मुलगा श्री गौरव मालक आई आहे याचे मी मनोगत ऐकलेलं आहे, आणि उपस्थित बंधू भगिनींनो आणि मित्र, हा मनोरंजनाचा कार्यक्रम नाहीये, काही टाळ्या शिट्या, कृपया सिरियस घेतलं पाहिजे, गांभीर्याने घेतलं पाहिजे। आज प्रशासनातील अधिकारी झालेल्या लोकांचा आपण सत्कार करतोय। सत्कार शब्दाला फार अर्थ आहे। सत्कार कोणाचा होतो? त्या माणसाचा होतो, जरूर होतो। तो दिसण्यावर होतो, उंच आहे, कमी उंचीचा म्हणून होतो नाही, गुणाचा सत्कार। आज या 21 जणांनी मान्यवरांनी परीक्षेला अतिशय मेहनत, परिश्रम, सर्व काही योगदान देऊन पास झाले, आणि ही ह्या 2 संघटना म्हणा संस्था त्यांचा गौरव किंवा सत्कार करतायत, आणि जमलेल्या लोकांनी त्या सत्कारातून बोध घ्यावा। तर सत्काराचा अर्थ जो आहे तर सत्कारातून दुसऱ्यांना बोध घ्यावा। आज इथे 200-400 नाही तर मीडियाद्वारे लाखो करोडो लोकांपर्यंत तो बोध जावा की बघा आज सत्कार या व्यासपीठावर केला, नारायण राणे आणि वेगवेगळे कमिशनर आयुक्त या लोकांनी केला, आपला कधी होईल असं अभ्यास करणाऱ्यांना वाटावं। त्यासाठी हे कार्यक्रम अति महत्वाचे आहेत, आणि म्हणून सत्काराच्या वातावरणात होणं आवश्यक आहे असं मला वाटतं। आमच्या बऱ्याच अधिकारी वर्ग आहेत, बऱ्याच जणांनी मला म्हणजे कौतुकच केलं असं आपण म्हणून मी आभार व्यक्त करेन तुमचे, धन्यवाद तुम्हाला लोकांना देईन। मी बरेच वर्ष प्रशासन जवळून पाहणाऱ्यापैकी एक आहे। सलग 39 वर्ष मला झाली, मी कुठे ना कुठे पदावर आहे। मुंबई कॉर्पोरेशनला सुरू केलं मी, BST केले मी चेअरमन म्हणून, आमदार झालो, आमदार नंतर मंत्री झालो, जवळजवळ 13-14 खात्याचा मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, परत आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, आणि परत खासदार। 39 वर्ष झाली मी अधिकारी पाहिला, अधिकारी अनुभवल्यापैकी मी एक आहे। पाहिला मी अनुभवला, शब्दांमध्ये फरक आहे। एक लक्षात ठेवा, आपण कोण होणार आहोत। भारत देश, लोकशाही, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान, आणि त्या संविधानाने कायदे म्हटले, त्याचं पालन अंमलबजावणी करणारे तुम्ही अधिकारी आहात। आम्ही ठराव पास किंवा आदेश देणार, प्रस्ताव देणार, त्याची अंमलबजावणी करणारे तुम्ही भविष्यातील मोदींच्या भाषेत सांगायचं तर अमृत काळातील अधिकारी आहेत। अमृत काळातील अधिकारी म्हणजे शिस्त आहे, डिसिप्लिन, पंक्च्युअलिटी, सिन्सिअरिटी, हे 3 शब्द अति महत्वाचे तुमच्या जीवनात। एक टप्पा गाठला, आपण पास झालो, IAS झालो, IPS जे काही झालो, म्हणजे सरळ काय मिळवलं असं नाहीये। मी एक दिवशी एका व्याख्यानालाच गेलो होतो, ते व्याख्यान करते नुकते फॉरेनला जाऊन आलेले होते, नेते होते ते, आणि मी नवीन होतो। मी सर जाऊन नमस्कार केला, आणि नमस्कार केल्यानंतर ते म्हणाले काय कसं आहे, ठेवलं तुम्ही दादा दिसत नाही, बाहेर होता का? हो म्हणे, थोडा परदेशात काय टूर वर मी गेलो तर काही देश पाहून आलो। मी कुतूहलाने विचारलं, दादा कसे आहे अमेरिका, लंडन? तोपर्यंत मी पाहिले नव्हते।
माझ्या खांद्यावर हात ठेवला, मला राणे, अरे एवढ्याशा प्रवासामध्ये माझ्या मी तुला जग कसं सांगू, एक गोष्ट लक्षात ठेव, संपूर्ण आयुष्य जरी आपण अभ्यास केला तरी जगातलं ज्ञान आपण आत्मसात नाही करू शकत. त्या मिळवला म्हणून आनंद जरूर करा, सेलिब्रेटी करा, पण आपली मोठी जबाबदारी आपल्यावर येणार आहे. हे देश भारत, लोकशाहीचा भारत देश, 140 कोटी जनता, याच्यामध्ये आता मोदी मंडळ, मला गुजराती अध्यक्ष होते, त्यांनी मला बोलून घेतलं, राणे तू कापसात PhD केली का? मी नाही सर. अरे तू कोकणातला, तू आमच्या इकडे जळगाव किंवा विदर्भाच्या कापसावर कसं काय बोलू शकतो? मग त्यांना मी सांगितलं कसं बोलू शकतो. 3 दिवस मी नागपूरला जाऊन राहिलो, 3 दिवस. 2 एक्सपर्टने बोलवलं. मी साहेब मला या विषयावर बोलायचं आहे आणि मला तुम्ही सांगा, कापसाच्या जातीपासून सांगा, कपड्यापर्यंत सांगा सर. आणि ऐकून घेतलं आणि मग दुसऱ्या दिवशी सभागृहात बोल. तुम्ही तुमचं अभिनंदन मी करतोय आणि त्याचबरोबर तुम्हाला शुभेच्छाही देतो. कर्तृत्वान अधिकारी माझ्या देशाला हवे आहे, माझ्या देशाला हवे आहे. अमृत काळामध्ये भारत 2047ला विकसित देश म्हणून वजनी करणार आहे. मी आत्ताच आलो, मंत्री आत्ता होतो, या वेळेला नाहीये. पंतप्रधान विश्वकर्मा एक योजना जाहीर केली, आपल्याला सगळ्यांनी महत्वाकांक्षी योजना. मी शेवटच्या मीटिंग मध्ये अधिकाऱ्यांना सांगितलं हा टेंडर मंजूर करा. 17 सप्टेंबर पंतप्रधानांचा वाढदिवस आहे, त्यामध्ये अंमल झालेली आपल्याला दिसायला पाहिजे, पसायला काही. आणि तेवढ्यात निवडणूक झाली, आचारसंहिता आली आणि दुसरे म्हणते मी माहिती की बाबा आता 17 सप्टेंबर एक झाले का, एका अधिकाऱ्याने ती रिटेंडर केली. अशी आपण अधिकारी आहोत, महाराष्ट्राचे आहोत, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, परंतु आपले आंबेडकर साहेबांचा महाराष्ट्र आहे. मग त्याचे अधिकारी आम्ही कसे कर्तव्यदक्ष असतो. राजकारणात माणूस आला का पहिला छत्रपती शिवाजी महाराज की जय, रथ किती आहे, ताकद किती आहे, मुद्दा गाऊन, पण घोषणा तरी देतो ना. तसं तुम्हाला वागायला पाहिजे, चालायला पाहिजे. लोकांनी गावामध्ये, शहरामध्ये जिथे राहता वाटलं पाहिजे बघा काय फरक पडला. माणसं बदलू शकतात स्वतःला. माझा बदल फक्त वाचनाने आहे, मला तसं मार्ग बाळासाहेब नंतर, पण माझ्यामध्ये फरक परिवर्तन आहे ना फक्त वाचनाने. वि स खांडेकरांच्या एका लेखाने माणसाला जर काही बनायचं असेल, त्याची महत्वाकांक्षा असेल आणि त्याला आपली प्रगती आणि यश मिळवायचं असेल, त्याचे स्वभाव गुण असे असले पाहिजे. आणि अमुक गुण असले तुम्ही काय होणार नाही. मी बोललो आपण सेकंड कॅटेगरी मध्ये आहे, आपण शक्य नाहीये. पण मी त्यानंतर समजलं नाही, त्यांनी सांगितलं हे करायचं नाही. लोकप्रतिनिधींना मोकळ्या रस्त्यावर कुठे चहा आला, कुठे गप्पा मारत नाही. लोकप्रतिनिधी लोकांना हवा असा वाटायला पाहिजे, तसं काम, कार्य, वागणूक करायला पाहिजे. हे आमच्या लोकप्रतिनिधींसाठी आहे. आणि तुम्ही अधिकारी, कर्तव्य दक्ष अधिकारी माझा युवा उत्थान फाउंडेशन की तरफ से कैसा कार्यक्रम रहा और क्या लगता है इस तरह कार्यक्रम से कितना मदद मिलती है युवाओं को, या छात्र है या जो कुछ बनना चाहते हैं, UPSC की तैयारी करना चाहते हैं, या बाकी छात्रों को क्या कहना चाहेंगे? सबसे पहले आपका नाम, उसके बाद आप बताइए। सर बिल्कुल, युवा उत्थान फाउंडेशन के माध्यम से 2017 से लास्ट 8 साल से हम UPSC केंद्रीय लोक सेवा आयोग नागरिक सेवा में जो उम्मीदवार हर साल पास होते हैं महाराष्ट्र से और इंडिया से, उनका
सत्कार का प्रोग्राम हम हर साल रखते हैं। इससे कई सारे बच्चे जो देहातों से, ग्रामीण इलाकों से आते हैं या शहर से भी आते हैं, उनकी एक स्ट्रगल, उनकी अपनी एक स्टोरी होती है, तो वो स्टोरी हम समाज के सामने लाना चाहते हैं। और उनका मार्गदर्शन हो, उनकी सफलता का राज है उनका हार्डवर्क, उनका पैशन। जैसे आपने सुना, कई सारे बच्चे हैं जो नासिक से आए थे, अहमदनगर से आए थे, अमरावती, नागपुर से आए थे, तो उन लोगों को समाज के सामने उनका आदर्श खड़ा करना, समाज के सामने उनको लेके जाना और उनके लिए काम करना, ये युवा उत्थान फाउंडेशन का उद्देश्य है। इसलिए हम उनको स्कॉलरशिप देना, उनको फैसिलिटी उपलब्ध करके देना, उनको किताबें देना, उनको पैसे देना, इस प्रकार की मदद हम करते हैं। हमें बहुत अच्छा लगा, आप कई सारे मीडिया कर्मी इस प्रोग्राम को आए हैं, तो हम आपका भी शुक्रगुजार करते हैं, आपको भी धन्यवाद देते हैं। और जैसे आपने सुना, पूर्व केंद्रीय मंत्री नारायण राणे जी इस प्रोग्राम को आए थे, कई सारे सीनियर ब्यूरोक्रेट्स, नौकरशाह के कई लोग आए थे, आयकर आयुक्त कुंभार सर हो या अभिनव देशमुख सर हो, यहाँ के एडिशनल सीपी हो या कस्टम्स के ऑफिसर्स हो, कई सारे लोग आए थे। हम उनसे समाज में यही एक उद्देश्य लेकर जा रहे हैं कि हमारा समाज और हमारा जो तरुण है वो ज़्यादा से ज़्यादा स्पर्धा परीक्षा में आए और देश को विकसित भारत करने में अहम भूमिका निभाए। सर, एक चीज़ मैंने देखा सर, नारायण साहब ने जो किस तरह के IAS हमारे आगे होना चाहिए, किस तरह भाषण देना चाहिए, किस तरह का अपने आप को दिखाना चाहिए, उन्होंने एक सबक सिखाया, मतलब एक बेहतर दिशा दिखाया उन्होंने। कैसा लगा आप लोग? राणे सर अपने आप में एक कहानी है आदर्श प्रशासक की। राणे सर ने हर एक पोस्ट पे काम किया है। जैसा आप जानते हो, वो बॉम्बे महानगर पालिका में पार्षद थे, बाद में विधायक बने, बाद में मंत्री बने, मुख्यमंत्री थे, विरोधी दल के नेता थे, MP थे, मंत्री थे और केंद्र में भी मंत्री बने थे। तो इनके थ्रू हम यही मैसेज लेना चाहते हैं कि अगर आपके ऊपर विश्वास हो, आप बदलाव करना चाहते हो, तो एजुकेशन के थ्रू ही बदलाव होगा, शिक्षण से ही एम्पावरमेंट होगा। इसी उद्देश्य से हम काम कर रहे हैं। आप कुछ बोलना चाहते सर? जैसे हमारे योगेश बिराददार जी है और ये हमारे दूसरे साथी है, ये भी आपके साथ बात करेंगे। नहीं, युवा उत्थान फाउंडेशन जो हमारी टीम है, ये टीम वर्क है। जो हर साल हम एक प्रोग्राम ऑर्गेनाइज करते हैं और टीम वर्क करते हैं, तो हमें बहुत अच्छा लगता है कि हर ईयर, एवरी ईयर वी शुड अरेंज दिस प्रोग्राम एंड मोटिवेट द पीपल एंड स्टूडेंट। धन्यवाद। मैं मराठी में बात करना चाहतो। म्हणजे युवा उत्थान फाउंडेशनच्या द्वारे जे UPSC अपेअरिंग कॅन्डिडेट्स आहेत, त्यांचं मनोबल आपण जास्त स्ट्रॉंग करायची आमची इच्छा आहे आणि त्यांच्या स्टोरीजमधून अजून जे अपेअरिंग स्टुडंट्स आहेत, त्यांच्या स्टोरीजमधून मोटिवेशन मिळून त्यांना एक फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देतो। थैंक यू सर, जय महाराष्ट्र। थैंक यू। आप सभी खाने का इंतज़ाम किया।